भरलेले धान्य धुणे तर सगळे गेलेच गेले. आता खायचं काय? 9:30ला पाणी घुसलंय घरांमध्ये. आम्ही असं चहा पाणी आंघोळी करत त्यावर तर पाणी घुसलंय घरांमध्ये. तेव्हा सामान कसं काढायचं, कसं पुढे ठेवायचं, सामान ठेवायला सुद्धा जागा नाही आम्हाला. कोट तोडण्याच्या आधीच सांगितलं त्यांना की पूर येण्याच्या आधी कोट बांधून ठेवा, तर त्यांनी ते काम पूर्ण केलंच नाही. इथं कमीत कमी 50 ते 60 लोकांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे. नाशिकला गेल्या काही दिवसापूर्वी हाय अलर्ट जारी करून नाशिकमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. परंतु त्या दिवशी जरी पाऊस पडला नाही तर दुसऱ्या दिवशी नाशिकमध्ये अतिशय मुसळधार पाऊस झाला आणि त्या नाशिकच्या मुसळधार पावसाने संपूर्ण नाशिक शहरासह नाशिक जिल्ह्याचं जनजीवन विस्कळीत झालं होतं. तरी काहीशा तालुक्यांमध्ये पाऊस झाला नाही, परंतु नाशिक शहरामध्ये येत्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक विकास कामे सुरू आहे आणि या विकास कामांच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे अनेक रस्ते खोदून ठेवण्यात आलेले आहे. खोदून ठेवलेल्या रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था बघावयास मिळत आहे. पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी गाड्या पाण्यात गेल्या, अनेक ठिकाणी घरं पाण्यात गेले, नदीचे पाणी नगरांमध्ये घुसले आणि त्याने घरांमध्ये पाणी देखील घुसले. अनेक ठिकाणी शहरामध्ये अशी परिस्थिती बघावयास मिळाली की घंटागाडी असेल ती पाण्यामध्ये अडकली होती, स्कूल बस असेल ती पाण्यामध्ये अडकलेली होती. याचं कारण एकच आहे, नाशिक शहरामध्ये खोदून ठेवलेले रस्ते. हे खोदून ठेवलेले रस्ते येत्या 1 वर्षात 6 महिन्यात कुंभमेळा येऊन ठेपलेला आहे. 2027ला सप्टेंबर महिन्यात कुंभमेळ्याची पहिली पर्वणी आहे आणि ही पहिली पर्वणी होत असताना हे संपूर्ण कुंभमेळ्याची तयारी आहे आणि ही तयारी तर आतापर्यंत अपूर्ण आहे. सध्याच्या परिस्थितीत बघितलं तर नाशिक शहरामध्ये संपूर्ण ठिकाणी खड्डेच खड्डे बघावयास मिळत आहे आणि खड्ड्यांची परिस्थिती अतिशय बिकट आहे. आणि याच परिस्थितीमध्ये बिकट परिस्थितीमध्ये एकंदरीत जर बघितलं तर हे काम नेमके कधी होणार असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडलेला आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये गाडी चालकांकडून अक्षरशः नुकसान सहन करावं लागत आहे. त्यांच्याकडून अतिशय दुःखद अशा प्रतिक्रिया ऐकायला भेटत आहे. एकंदरीत जर बघितलं तर खड्डे करण्यात आलेले होते, त्या ठिकाणी पक्के डांबरीकरण करण्यात आलेलं नाही. रस्त्याची निकृष्ट दर्जा असेल, अतिशय निकृष्ट दर्जाचे रस्ते स्वतः आयुक्त मनीषा खत्री या उपस्थित राहून त्यांनी काढून टाकले. 5-5 किलोमीटरचे रस्ते उकडून टाकले जेसीबीच्या साहाय्याने. जर अशीच परिस्थिती राहिली तर 1 वर्षामध्ये नेमके कामे होणार का असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. परंतु सध्याची परिस्थिती जर बघितली तर नाशिक शहराला कुंभमेळ्याच्या कामांचा विकास नसून बकासाचा धक्का बसत आहे. नाशिक शहरामध्ये खड्डेच खड्डे बघावयास मिळत आहे. अनेक ठिकाणी पाणी घुसले, अनेक ठिकाणी नंदिनी नदीचा पूल सुरक्षित कठाडा तोडल्यामुळे त्या ठिकाणी मिलिंद नगरमध्ये पाणी घुसल्याने अक्षरशः नागरिकांची दयनीय अवस्था झाली. तसेच गोदावरीची परिस्थिती अशी उपस्थित झालेली आहे का गोदावरी परिसरामध्ये कामे अनेक सुरू आहे आणि ते काम अपूर्ण अवस्थेत आहे. त्यामुळे अनेकांना परिस्थिती बिकट बघावयास मिळत आहे. एकंदरीत जर बघितलं तर आपण माझ्या पाठीमागे देखील बघू शकता, आपण एक अतिशय हाय प्रोफाईल एरियामध्ये आहोत. हाय प्रोफाईल एरियामध्ये गंगापूर रोड आहे. या ठिकाणी ह्या नाल्या खोदून ठेवलेल्या आहे आणि या नाल्या खोदून ठेवलेल्या आहे तर त्यावरती फक्त एक दगडाचा थर असेल, मुरुमाचा थर असेल असं देण्यात आलेलं आहे. परंतु पाणी आल्यानंतर हा मुरुमाचा दगडाचा थर टिकत नाही आणि तो थर टिकत नसल्याने तो तर अक्षरशः उकडून जातो आणि उकडून गेल्यानंतर त्या ठिकाणी गाड्या पूर्णतः पाण्यात खाली जातात आणि खड्डे अशात मोठा अपघात सुद्धा होण्याची शक्यता आहे. या एका पहिल्या पावसात धरण हे 100% भरण्याच्या परिस्थिती आहे. म्हणजे 70% धरण भरलेलं आहे आणि 70% भरण भरत असताना जर इतका पाऊस झाला, 1 दिवसात इतका पाऊस होऊ शकतो तर काही दिवसानंतर नाशिकमध्ये पुन्हा पावसाचे दिवस आहे. अजून 2 महिने पावसाचे शिल्लक आहे. या वेळेस देखील तितकाच पाऊस होऊ शकतो आणि पाऊस सुरू असताना एकंदरीत जर बघितलं तर पाऊस होत असताना एकंदरीत नाशिकमध्ये 2 दिवसापूर्वी पाऊस झाला होता. त्या संदर्भात काय सांगाल आणि काय परिस्थिती उद्भवली होती? पावसाने फार ट्रॅफिक जामाची आम्हाला सामना करावा लागला. ट्रॅफिक जाम फार झालं. त्यात हे रस्त्याचे सगळे कामं चालले आणि त्या पावसामुळे इतका त्रास झाला गाडी चालवायला
रस्ता आहे का खड्ड्यात, रस्ता आहे का रस्त्यात खड्डा आहे, हेच कळायला मार्ग नाही. कुंभमेळा एक वर्षापूर्वी वर्षावर आलेला आहे. अद्यापर्यंत नाशिकमध्ये एक पण काम नाही. सध्याच्या परिस्थितीत तुम्हाला वाटतं कामं पूर्ण होतील? कामं व्हायला पाहिजे. गिरीश भाऊ यांनी आता ह्या प्रकरणामध्ये लक्ष देऊन व्यवस्थित सगळे कामं सगळ्या वेळेवर मार्गी लावले पाहिजे, हीच अपेक्षा एक सामान्य नाशिककर म्हणून आम्ही करतो. आणि एकंदरीत जर बघितलं तर आता कामाचा दर्जा चांगला वाटतो का तुम्हाला? हो, काम तर क्वालिटीचं होतंय, त्याच्यामुळेच वेळ लागतोय. खड्डे खणून ठेवलेले, त्यामध्ये तुम्ही बघितलं असेल, व्हिडिओ खड्ड्यांचा त्रास तर सगळ्यांनाच आहे. घंटा गाडी असेल, स्कूल बस असेल, हो. या खड्ड्यामध्ये गेल्या होत्या. अशी काही जर एखादी मोठी घटना घडली तर याला जबाबदार याला सामान्य प्रशासनच जबाबदार असेल. यामध्ये काही रस्ते आयुक्तांनी अक्षरशः स्वतः उभे राहून खोदून टाकले. जर अशा ठेकेदारावरती काय कारवाई झाली पाहिजे? ते आता आयुक्तांनी जे केलंय ते क्वालिटी काम नव्हतं म्हणून त्यांनी ते परत उभं राहून काम करून घेतलं असं आम्ही ऐकण्यात आहे. आता त्याच्या संदर्भात काय योग्य निर्णय असेल तो सामान्य आयुक्तांनीच म्हणून घ्यावा. प्रशासनाला काय सांगाल, काय केलं पाहिजे? लवकरात लवकर कामं झाली पाहिजे. सामान्य जनतेचा त्रास कमी झाला पाहिजे. ट्रॅफिक जाम पासून सुटका झाली पाहिजे. बस. चला. नक्कीच आपण बघू शकतो सध्याच्या परिस्थितीमध्ये सामान्यांकडून एकच आवाज उठवला जातो, कामं झाले पाहिजे, लवकरात लवकर हे कामं झाले पाहिजे. आपल्याबरोबर तरुण युवक देखील आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काय सांगाल एकंदरीत जर बघितलं सध्याच्या परिस्थितीमध्ये नाशिकची परिस्थिती पाऊस झाला, त्या पावसात अतिशय बिकट परिस्थिती होती. जी पूर्ण धूळ उडते ना चेहऱ्यावरती, ती अशी इतकी जोरात लागते की अक्षरशः ते खडे लागतात आणि इतके मोठे मोठे खड्डे झाले. शासनाने याच्यावर काहीतरी करायला पाहिजे. कुंभमेळ्याचे कामं सुरू आहे, संपूर्ण नाशिक शहरात अनेक ठिकाणी खोदून ठेवलेलं आहे. याचा काय त्रास होतो तुम्हाला? रस्ते आता जिथून जाऊ तिथं रस्ते बंद दिसतात, ट्रॅफिक दुनियाभरची होते. पोलिसांना फोन केला, पोलिस टाइमावर येत नाही. करावं काय? एकंदरीत जर बघितलं तर कुंभमेळा एकच वर्षावर येऊन ठेपलेला आहे. कामं पूर्ण होतील का वाटतं का तुम्हाला? नाही, अजिबात नाही. ह्या स्पीडने हे चालतील तर बिलकुल होणार नाही. आणि जर हा पाऊस असाच पाऊस याच्यापेक्षा जास्त पाऊस उद्या जर नाशिकमध्ये झाला तर काय परिस्थिती उद्भवू आता शकते? मागच्या पावसाळ्यात पण आपण बघितलं की कॉलेज रोडचे रस्ते पूर्ण पाण्याने भरलेले. याच्यावर पण काहीतरी शासनाने कारवाई केली पाहिजे, काहीतरी याच्यावर उपयोग केला पाहिजे त्यांनी. उपाययोजना केली पाहिजे. नक्कीच एकंदरीत जर बघितलं तर सध्याची परिस्थिती नाशिककरांकडून एकच व्यक्त केली जात आहे का कामे लवकर झालेले पाहिजे. सध्याचे कामं जे आहे निकृष्ट दर्जाचे होत आहे, खड्डे खोदून ठेवलेले आहे, ट्रॅफिकमुळे त्रास होतोय आणि कामं सुरू असताना अनेक धूळ दिसत आहे आणि या धुळीमुळे चेहऱ्याला त्रास होत आहे. आरोग्याशी देखील प्रश्न उपस्थित होत आहे. धुळीमुळे मोठं आरोग्याचा प्रश्न उपस्थित राहिलेला आहे. लवकर जर कामं झाले, 2027 ला कुंभमेळा आहे आणि हे जर कामं नाही झाले तर सामान्यांकडून या तीव्र प्रतिक्रिया आज उमटत आहे, परंतु उद्या रस्त्यावर देखील उतरू शकतात. कारण की सध्याची परिस्थिती बघितली तर कोणाला नोकरीला जायचं असेल, कोणाला त्यांच्या कामाच्या व्यवसाया संदर्भात बाहेर पडायचं असतं, तसेच आरोग्यासाठी ॲम्ब्युलन्स देखील या ट्रॅफिक मध्ये फसून अनेकांच्या जीवाशी देखील खेळण्याचा हा प्रकार आहे. एकंदरीत हे प्रशासनाचं नियोजन चुकतंय का कुठे असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. नेमकं प्रशासन यावरती काय भूमिका घेतं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन योगीसह अमोल जाधव, नवराष्ट्र, नवभारत, नाशिक.